नमस्कार. पुणे म्हाडा फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह 2026. स्कीम कोड आहे 633. स्प्रिंग व्हॅली फेज 4 बडमुखवाडी. 4 फ्लॅट आहेत. 433 ते 480 स्क्वेअर फूट दिलेला आहे एरिया. प्राईस त्याची 19 ते 21 लाखाच्या आसपास प्राईस आहे. 1 BHK फ्लॅट आहेत. याचं जर लोकेशन आपण बघितलं तर स्प्रिंग व्हॅली बडमुखवाडीचा हा एरिया आहे. पूर्ण स्प्रिंग व्हॅलीचा हा प्रोजेक्ट आहे. तर त्याच्यातली जी फ्रंटवाली बिल्डिंग दिसते आपल्याला एंट्रीला, तर ही बिल्डिंग एफ बिल्डिंग आहे, जी म्हाडा रेसिडेन्शियल प्लस कमर्शियल अशी बिल्डिंग आहे. याला जर आपण जर गुगल मॅप्सवर जर बघितलं तर हे त्याची एंट्री आहे स्प्रिंग व्हॅलीची, आणि फ्रंटचीच बिल्डिंग जी दिसतीये ती म्हाडा प्लस कमर्शियल प्लस रेसिडेन्शियल सुद्धा 2 फ्लोअर आहे या बिल्डिंगमध्ये. बाल्कनी क्लिअरली आपल्याला दिसते या बिल्डिंगमध्ये. तर याचं लोकेशन जर आपण बघितलं तर लोकेशन हे बाजूला जर आपण बघितलं तर रिंग रोड जो सध्या ऑनगोईंग आहे कन्स्ट्रक्शन त्याचं, आणि दिघी ते आळंदीचा जो मोठासा रोड आहे त्या रोडला लागूनच जवळपास 1 किलोमीटरच्या आतच 500 मीटरपर्यंत जर म्हटलं तरी चालेल की हा प्रोजेक्ट आहे. हा पूर्ण आळंदी दिघीचा रोड आहे मोठा, त्या रोडला लागून हा प्रोजेक्ट आहे. याच्या रेराच्या जर डिटेल्स आपण बघितल्या तर स्प्रिंग व्हॅली जो ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये दिलेला आहे तर फेज 4 म्हणूनच हा रजिस्टर आहे. 2026 याचं कम्प्लिशन दाखवलेलं आहे. ऑलरेडी बिल्डिंग रेडी दिसतीये. ह्याच्यात जर आपण बघितलं लिटिगेशन नाही आहे ह्या प्रोजेक्टवर कुठलंच, आणि ह्याच्यात आपण जर बघितलं तर एफिंग आहे. आणि ह्याच्या लेआउटमध्ये जर आपण बघितलं तर पूर्ण हा लेआउट आहे. याच्यात फ्रंटवाली जी बिल्डिंग आहे ती म्हाडा, खाली कमर्शियल, आणि 4th आणि 5th फ्लोअरला रेसिडेन्शियल सुद्धा फ्लॅट ह्या प्रोजेक्टमध्ये अवेलेबल आहे. ओके, तर जर आपण स्टेटमेंटमध्ये जर बघितलं बिल्डिंगच्या तर त्या स्टेटमेंटमध्ये सुद्धा क्लिअरली आपल्याला दिसते की ही बिल्डिंग आहे. याच्या 4th आणि 5th फ्लोअरला आपल्याला रेसिडेन्शियल आहे, खाली कमर्शियल आपल्याला दिसते ग्राउंड फ्लोअरला. तर अशी ही बिल्डिंग आहे. ह्याच्यात जर आपण बघितलं ग्राउंड प्लस 12 फ्लोअर या बिल्डिंगला दिलेला आहे. त्यामध्ये म्हाडाचा FSI दाखवलेला आहे, कमर्शियलचा दाखवलेला आहे, आणि रेसिडेन्शियलचा काही पार्ट दाखवलेला आहे. तर अशी ही लेआउट आहे. याचं जर आपण टिपिकल फ्लोअर प्लॅन बघितला तर असा प्लॅन आहे 1 BHKचा. लिव्हिंग आणि डायनिंग प्लस बाल्कनी आहे, एक बेडरूम आहे, बाजूला किचनचा एरिया दिलेला आहे, वॉशरूम बाथरूम सेपरेट आहे. असा याचा 1 BHKचा प्लॅन आहे. जर तुम्ही ॲप्लिकेशन करणार असाल तर नक्की चेक करा बाकी डिटेल्स, आणि चॅनलला लाईक, शेअर आणि फॉलो करा. थँक्यू.